एखादी लावणी आजोबांची आठवते? अं, कारण आम्ही तरी आतापर्यंत आमच्या पिढीने ऐकली नाहीये. म्हणजे सौभद्र नाटकामध्ये ती एक हं. ते पद आहे, ती लावणीच आहे. काय बरं मला आता आठवत नाही. पण ठीक आहे. त्याच्यातलं ते पद जे आहे, "बलसागर तुम्ही वीर शिरोमणी, कोठे तरी रमला आ, आ, भलसागर तुम्ही वीर शिरोमणी. ते इतके ते भलसागर तुम्ही म्हणल्यानंतर अगं असं आतमधनच येतं ते. हो. इतकं त्यांचं एक्सप्रेशन होतं. आणि मला त्यांच्या लावण्या माहिती नाहीत, पण अनेक चित्रपटांमध्ये म्हणजे कोणचं बरं माझ्या शाहीर परशुराम असेल, याच्यामध्ये अख्ख्या लावण्या माझ्या आजोबांनी अनेक अशा गायलेल्या आहेत. सो तो जो त्याच्यामधला किस्सा आहे तो खरा आहे. पु ल आणि ते गेले होते पंढरपूरला आणि तिकडे जे ज्ञानोबा उत्पात होते त्यांनी सांगितलं, की एक अतिशय अशा आता त्यांची अवस्था खूप वाईट आहे, पण अतिशय उत्तम लावणी गातात त्या. ते म्हणले आत्ता ऐकायचं आहे म्हणून हे दोघं तिकडे गेले. तिथे आजोबांचा कार्यक्रम झाला होता हं. पंढरपूरला. तो किस्सा तसा आहे, की ते ह्याच्या खाली कोणत्यातरी पुलाच्या खाली छोट्याशा झोपडीमध्ये त्या राहत होत्या आणि त्यांना सांगितलं, की ही फार 2 मोठी मंडळी आहेत महाराष्ट्रातली, पु ल आणि वसंतराव. तर त्यांनी लावणी गायल्यानंतर माझे आजोबा रडायला लागले आणि त्यांचा जस्ट कार्यक्रम झाला होता. ते सगळं जे काय होतं त्यांनी त्यांच्या पायावरती ठेवलं आणि नमस्कार केला. म्हणजे मी अशी लावणी ऐकली नाही खूप वर्षांमध्ये, मी नाही ऐकली. तर तिथे भाई काकांनी पिन मारली. ते म्हणले, "तुम्हाला माहिती आहे का आमचा वसंत पण अतिशय उत्तम लावणी गातो." मग त्या म्हणल्या, "तुम्ही मला लावणी ऐकवा." मग त्यांनी ती शाल घेतली आणि अदा करून त्यांनी लावणी बऱ्याच लावण्या ऐकवल्यानंतर त्या बाई इतक्या गहिवरून गेल्या, की ते जे सगळे वसंतरावांनी पैसे दिले होते, हं. अशा अवस्थेत त्या बाईंनी ते पैसे सगळे आणि स्वतःच्या ह्याच्यातनं एक आणा काढून त्यांनी आजोबांच्या पुढ्यात ठेवला. सो असे असे कलाकार असतात. हे फक्त आपल्याला अशा किस्स्यांमधूनच कळतं. बरं, तुम्ही हे पात्र साकारलं, हो, म्हणजे समजू आपण हे घरचं पात्र होतं. पण मग ओ रोमियोचं पात्र साकारताना आम्हाला राहुल देशपांडे एका वेगळ्या भूमिकेत दिसले. हो. ती भूमिका कशी मिळाली आणि त्या भूमिकेचं तुम्ही स्टडी कसं केलात? मी सांगू का मला ती म्हणजे विशालजींच्या बरोबर मी कार्यक्रम करत होतो हं. आणि 3-4 कार्यक्रम केले मी आणि लंडनच्या कार्यक्रमानंतर ते मला म्हणले, की "राहुल माझ्या डोक्यात असं एक कॅरेक्टर आहे. मला माहिती नाही तू तू आधी ऐक. तुला करायचं आहे का नाही बघ. पण जर तू केलंस तर हे वेगळं होईल इतर ह्याच्यापेक्षा. म्हणजे अदरवाईज कुणीही ते कॅरेक्टर करू शकेल चांगला ॲक्टर. पण मला म्युझिक वापरायचं आहे त्याच्यात. आणि ते खूप डार्क असं असं कॅरेक्टर आहे. तर मी म्हणलं मला विशालजींबरोबर काम करायला मिळतंय आणि तेही नानांबरोबर किंवा ह्या सगळ्या मोठ्या हिंदीच्या लोकांबरोबर. लगेच हो म्हणलं मी. आणि मला दडपण होतं कारण मी कधीच विशालजींच्या म्हणजे इतकं मोठं नाव आणि गाण्यामध्ये तरी चालून जातं, पण इथे काहीच नाही ना आणि कॅमेरासमोर तुम्ही काहीच नाही करू शकत. मी हो म्हटलं त्यांना आणि ती स्क्रीन टेस्ट इतकी आवडली सगळ्यांना. त्याच्यामध्ये मी मृगनयना तो जो सीन होता ते गायलं होतं. आणि तसे 2-3 टेक नंतर ते म्हणायचे मूव्हिंग ऑन. तर मला कळायचंच नाही बाबा यांना हे आवडलंय, नाही आवडलंय. तर 1 आठवडा शूट झाल्यानंतर मी मेसेज केला, की मी बरोबर करतोय का नाही? आपल्याला कळत नाही ना आपण कसं करतोय. तर मग त्यांचा फोन आला, "राहुल ही माझी पद्धतच आहे. मी असं काही बोलत नाही. शॉट झाला की झाला. पुढे. चला आता पुढे जाऊया." ते म्हणले, "तू अतिशय उत्तम काम करतोयस आणि मला जर असं वाटलं तर तुझ्या डोक्यावर बसून मी तुझ्याकडनं काम करून घेईन. जोपर्यंत मला माझं जे काय मला पाहिजे ते मिळत नाही. पण असं काही नाही, तू उत्तम काम करतोयस." खूप मजा आली मला. नानांबरोबर अदरवाईज असणं आणि स्क्रीनवरती असणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. अतिशय मोठा नट आहे तो. ते कळून येतं, की अदरवाईज असे बोलत असतात आणि ॲक्शन म्हणल्यानंतर त्यांचं कसं ट्रान्सफॉर्मेशन होतं. खूप मला शिकायला मिळालं. नानांचे काही किस्से सेटवरचे? नानांचे सेटवरती म्हणजे तुम्हाला अपेक्षित आहेत असे काही किस्से घडले नाहीत. पण मग मी हा हा प्रश्न मी शाहिदला पण विचारला होता.
अच्छा. की नाना बहुत तुम म्हणाले की नाही बहुत अच्छे हुआ मैं खाना खिला हां. ते तर ते त्यांना आवडतंच कुकिंग करायला. पण पहिल्यांदा जेव्हा मी आमचे एकत्र काही सीन होते, तेव्हा मी जेव्हा पोहोचलो त्याच्या आधीच मला वाटतं शाहिद आणि त्यांचा एक फायटिंगचा सीन झाला होता. तर मी माझ्या व्हॅनिटीत होतो. बरं माझं असं आहे की मी अमुक एका व्यक्तीला ओळखतो म्हणून मी तिथे जाऊन मी कसं तुम्हाला ओळखतो? तिथे तो नाना पाटेकर अतिशय मोठा माणूस आहे. मी अजिबात त्रास द्यायला जात नाही. माझं जिकडे जेव्हा सीन असेल ते भेटतील, तेव्हा त्यांनाही माहिती आहे, मलाही माहिती आहे काय आम्हाला एकमेकांविषयी वाटतं. तर तेच आले, राहुल आलाय म्हणल्यानंतर आणि तसे बनियन घालून आले आणि असं केलं त्यांनी, "बघ, बघ, किती आहे ना ताकद आहे." म्हटलं, "आहे बाबा तुमचं." असे छान व्यायाम करून आले होते. असं ते पूर्ण असं सँडो बनियन घालून आले होते. ते म्हणले, "बघ अजून आहे ना." आणि 75 वर्षाचे आहेत ते. हो. म्हणजे शाहिदला असंच पण होतं. ते टफ. घेऊन जायचे हो, हो. आणि एक्सरसाइज करायला. आरामात, आरामात. सो व्हेरी स्वीट. ते आजी विचारपूस करायचे, "तू खाल्लंस का?" मग त्यांचा पॅकअप झाल्यानंतर मी चाललोय, तू कधी चाललाय वगैरे. मग खूप मला शिकायला मिळालं. हा जो आपला तुमचा अभिनयाचा प्रवास आहे, हं. हा मला आता पुढे जाऊन कुठे पाहायला मिळणार आहे? कुठल्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे का नवीन नाही, काही मी तुमचं सांगू अपकमिंग का तुला, प्रोजेक्ट? मला अभिनय करायला खूप आवडतो. मला हं. शिकायला खूप आवडतं. मला एखादी नवीन गोष्ट असेल, जी मला असं वाटतं, की मी करू शकेन, अशा गोष्टी मला शिकायला आवडतात. त्यामुळे अभिनय मला करायला आवडतो का? हो. पण माझी प्रायोरिटी नाही. मला असं वाटतं, की सगळ्यात जसं भाई काका म्हणाले तसं सगळ्यात मला अ, ब्रह्मानंदी टाळी कधी लागते? 2 तंबोऱ्यांच्या मध्ये. तिथेच. आणि मला असं वाटतं, की मी माझी ओळख ही एक बऱ्यापैकी शास्त्रीय संगीत गाणारा एक व्यक्ती अशी असली तरी मला ती खूप आवडेल. ह्या गोष्टी मी केल्या. मनापासून केल्या. जसं मला माझा वकूब असेल, जितकं मला जमलं, जितकं मला समजलं आणि समजून मला ते व्यक्त करता आलं. मला असं वाटतं दॅट इज इनफ फॉर मी. हॅव्हिंग सेड दॅट मला चांगलं काही मिळालं किंवा असं वाटलं की नाही मला हे करायचंय, तर मग मी नक्की करीन. तुम्ही एक फिल्म पण केली होती आता रिसेंटली अंमलतास नावाची. अमलताश. हो, सो अमलताशमध्ये एका वेगळ्या कॅरेक्टरमध्ये दिसलात हो, तुम्ही. हो. त्याच्या त्याच्या काही ती आठवणी? अंमलतास अशी होती की सगळे मित्र होतो आम्ही. त्यांनी मिळून ती फिल्म बनवली आणि परत ती फिल्म तो माझा पहिला ॲक्चुअली म्हणजे ती शूट आधी झाली, नंतर आली ती. हं. तो ॲक्चुअली कॅमेरा फेस करण्याची पहिली वेळ होती माझी. हं. हां, त्यामुळे खूप शिकायला मिळालं मला, की म्हणजे वेगवेगळे अँगल कसे असतात, कोणची 35 किंवा 50 किंवा या लेन्सेस काय असतात, म्हणजे हं. तुम्ही किती दिसता, तुम्हाला किती करायला लागतं. या सगळ्या टेक्निकल गोष्टी मला त्या चित्रपटामुळे समजल्या आणि हेही कळलं, की कॅमेरासमोर अभिनय करायचा म्हणजे अभिनय करायचाच नाही. तुम्हाला एखादी गोष्ट आतमध्ये जशी भावते आणि मग तुमच्या चेहऱ्यातनं ती उमटते. तुम्हाला वेगळं दाखवायला लागत नाही, की मला दुःख झालंय हां, मी रडतोय. असं हे करायला नाही लागत. एखादी गोष्ट स्पर्शून गेली आणि ती हॉनेस्टली त्या क्षणाला तुम्हाला जर आतमध्ये वाटली, तर ती येते तुमच्या चेहऱ्यावरती. इतपत मला त्या चित्रपटाने काय म्हणतात त्याला, शिकायला मिळालं.